आज सकाळी मी चहा पीत होते. असंच की चला YouTube चेक करू, एनालिटिक्स चेक करू, व्ह्यूज किती आलेत. आणि तिथे मला एक नोटिफिकेशन म्हणजे एक न्यूज मला दिसली की YouTubeने त्याची चॅनल मॉनिटायझेशनची पॉलिसी चेंज केली आहे. हाय गाईज, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, मी एक आठवड्याभरापूर्वी 2 आठवड्याभरापूर्वी माझं YouTube चॅनल सुरू केलेलं आहे. त्याचं शूटिंग, एडिटिंग, स्क्रिप्टिंग, थंबनेल ते सगळं मी एकटीने करते. आणि घरातल्या एका कोपऱ्यात ट्रायपॉड लावून मी विचार करत होते, की चला काही हरकत नाही, आपण थोडे चांगले व्हिडिओज टाकू. हळू-हळू 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000चा माझा वॉच टाईम होईल आणि माझं चॅनल मॉनिटाईज होईल. पण म्हणतात ना, माणूस एक विचार करतो आणि देव करतो काहीतरी दुसरंच. पण यावेळेस देवाच्या जागी YouTubeची एंट्री झालेली आहे. आज सकाळी मी चहा पीत होते आणि म्हटलं असंच की चला YouTube चेक करू, एनालिटिक्स चेक करू, व्ह्यूज किती आलेत. आणि तिथे मला एक नोटिफिकेशन म्हणजे एक न्यूज मला दिसली की YouTubeने त्याची चॅनल मॉनिटायझेशनची पॉलिसी चेंज केली आहे. सो मी ती न्यूज पूर्ण बघितली, तर त्याच्यामध्ये काय दिलं होतं की जो 4000 तासांचा वॉच टाईम होता तो डबल केलेला आहे YouTubeने. आणि जे लोक शॉर्ट्स थ्रू चॅनल मॉनिटाईज करणार होते, त्यांचं तर स्वप्नच त्यांनी मातीत मिळवलेलं आहे. कारण त्याला आधी 10 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया होता. आता तो 10 वरून डायरेक्ट 20 मिलियनचा केलेला आहे. म्हणजे YouTubeने काय केलंय, शॉर्ट्स थ्रू ज्यांना मॉनिटायझेशन करायचंय चॅनल, त्यांच्यासाठी 20 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. शॉर्ट्सला एका वर्षात 20 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले पाहिजेत, तर तुमचं शॉर्ट्स थ्रू चॅनल मॉनिटाईज होईल, किंवा मग तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000चा वॉच टाइम आधी होता, जो चेंज करून त्यांनी 8000 तासाचा वॉच टाइम केलेला आहे. म्हणजे हे कसं झालं माहितीये का, आम्ही आता कुठे पहिले पायरी चढत होतो, म्हणजे जे काही क्रिएटर्स आहेत माझ्यासोबत ज्यांनी नवीन कंटेंट क्रिएशन सुरू केले, ब्लॉग सुरू केलेत, त्यांच्यासाठी आपण जस्ट आता एकच पायरी चढलीये आणि वरून कुणीतरी पूर्ण जिनाच तोडून टाकलाय. YouTube दादा नक्की काय विचार करून हा नियम आणलाय? 8000 तास म्हणजे मिनिटांचा जर हिशोब केला ना, 4,80,000 मिनिटे. म्हणजे एका माणसाने माझे व्हिडिओ नॉन स्टॉप 333 दिवस पाहिले पाहिजे. आता मला सांगा, मी काय माझ्या घरच्यांना, नातेवाईकांना, शेजारच्यांना सांगू का? माझेच व्हिडिओ पहिले लूपवरती लावून तुम्ही बघत बसा, म्हणजे माझे वॉच आवर कम्प्लीट होतील. आधी 4000 तास करताना नवीन क्रिएटरचे केस पांढरे व्हायला लागलेत. आता 8000 तास होईपर्यंत माझे नातवंड मला विचारतील, आजी तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का ग? आणि हो, 20 मिलियन एवढी तर कोणत्या एका देशाची लोकसंख्या पण नाहीये. म्हणजे शॉर्ट्स व्हायरल होण्यासाठी आता चंद्रावरून एलियन्सला बोलावं लागेल आपल्याला. पण चला, जोक्स अपार्ट, खरं सांगू तर जेव्हा आपण YouTube चॅनल सुरू करतो, तेव्हा प्रत्येक सबस्क्रायबर, प्रत्येक व्ह्यूज आपल्यासाठी खूप महत्वाचा. जेव्हा अशी कोणती अपडेट येते नवीन, थोडीशी भीती पण वाटते आणि थोडासा डिमोटिवेट पण होतं मन, की कसं आपल्याने होईल का हे सगळं. पण एक गोष्ट नक्की, नियम कितीही कठीण झाले तरी मेहनत करायची आपली तयारी आहे. 4000 काय किंवा 8000 काय, जर तुमचा सपोर्ट असेल आणि कंटेंट मनापासून बनवला असेल, तर काहीच अशक्य नाहीये. म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करते, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला आता 8000 तासांचा हिमालय चढायचा आहे. तुमच्या एका लाईकने आणि शेअरने मला खूप मोठी मदत होईल. तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तुम्हाला या पॉलिसीबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आपण सगळे एकत्र मिळून रडूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि क्रिएट करत राहा. बाय बाय.